अध्याय 22. अंत्यसंस्कार. श्री संत कबीरदासजी. 550 वर्षांपूर्वी काशीच्या लहर तलावाजवळ एका मुसलमानास सापडलेले लेकरू. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व पत्करून या निरक्षर पण महाज्ञानी पुरुषाने जाती धर्मातीत मानव धर्माचा प्रचार अनेक वर्षे देशी विदेशीही प्रभावी भजनांद्वारे केला. हिंदू मुसलमानांच्या कर्मकांडी रूढी झाडून सर्वांना सत्यमार्ग दाखविला. सूतकताई व विणकामही ते करीत. काशीत मेल्याने मुक्ती व मगहर स्थानी मेल्याने नरकगती मिळते या पंड्यांच्या रूढ कल्पनेला उडवून लावण्यासाठी ते शेवटी काशीतून मुद्दाम मगहर येथे जाऊन समाधिस्थ झाले. कहे कबीर सुनो मेरे संतो, भरम पडो मत कोई. कहे कबीर सुनो मेरे संतो, भरम पडो मत कोई. जस काशी तस मगहर, उसर हृदय रामसत होई. जस काशी तस मगहर, उसर हृदय रामसत होई. हेच सद्गतीचे रहस्य. जन्मभरी सूत विनोन प्रकट देखिला जनी जनार्दन. त्या भक्त कबीराचे महिमान, गंगेतील पाषाण जाणती कैसे. श्री गुरुदेवाय नमः. विवाहादी संस्कार आवश्यक, परी खर्च न व्हावा अधिक. त्यांचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा. ओटी फळे मौजी बंधन, जावळे उतरणे तीर्थी जाऊन. वास्तू बारसे वाढदिवस जाण, अवडंबर नको तेथे. तैसेची मृत्यू संस्काराचे स्तोम नसावे अंत्यविधीचे. जेणे मृताचे आणावे सजीवाचे, दुःखी होय जीवन. मृत्यू संस्काराचा ऐका खुलासा, लोक मृत्यूशी समजती भलतीसा. मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणी. जैसी नदी सागरासी मिळे, सोडून या भेदभाव कष्टबळे. तिचे कार्याची होते सगळे, मिळण्यासाठी सागरी. वाहत नाही आपुल्या रंगे, लोकशांत होती सहज संगे. तिच्या पाण्यासी घेऊन निजांगे, तृप्ती पावती जीवनी. परी ती जशी महत्व सागराचे, तैसेची आहे मानवाचे. मोहपाश तुटता आसक्तीचे, धाव घेई निजरूपी. परी कार्याची जी वासना राहते, तीच जीवासी साथ देते. तिचे आविष्करण पुन्हा होते ते पुढच्या जन्मी. शरीर मात्र नष्ट झाले, परिसंस्कार वासने अंगी भरले. पुन्हा जन्म घेता प्रकटले ऐसे होते. ज्याने याच जन्मी मोह मिटवले, उत्तम संस्कार प्राप्त केले. त्याचे पारणेची फिटले जन्म मरणांचे. परी ऐसे क्वचितची होती, अढळ परमधाम पावती. एरते प्राणी येती जाती, आसक्ती योगे. आसक्तीने इंद्रियी बांधला, मना येईल तैसा करू लागला. तो जनलोकासही आवडला, स्वार्थ त्यांनाही म्हणून. जन्मला वाढला मोठा झाला, अवस्था अनेक त्या देहाला. षडऋतूंनी फळा फुला आला, जीर्ण झाला वृक्ष जैसा. त्याची विकृती शिगेस लागली, शरीर गात्रे विस्कळून गेली. मग वाट पाहे आपुली मूळच्या घराची. त्यास मोहपाशे बांधू पाहती, औषधे वाटेल तैसी देती. वाचवा वाचवा कळवळणी म्हणती, कामी येईल म्हणून. मरणोन्मुखासी जीवन द्यावे, पुनरपी उत्तम बनवावे. हे मानवाचे कर्तव्यही बरवे, समजो आम्ही. परिप्रयत्न करोनी नाही जगला, शेवटी शरीर सोडून गेला. समजावा देवाच्या स्वरूपी मिळाला प्राणी आपुला. मग ईश्वरास करावी प्रार्थना, त्यास शांती लाभो देव सदना. आमुच्या सुखदुःखाच्या भावना न बाधोत तया. येथे रडण्याचे नाही काम, आपणासही तेच धाम. पाहावे लागेल परम, झाल्या उपशम देहाचा. म्हणून मृत्यूनंतर रोदन, हे आहे अज्ञानाचे प्रदर्शन. कासया दावावे सर्व समजून, उदास होऊनी मानसी.
हे ज्याचे त्यासची प्राप्त होते, मग रडावे कासयासी लागते. काही करोनी तरी दाखवावे ते कीर्तीसाठी. आपण उरले ते कर्तव्य करावे, तेने त्याचे नाव भूषवावे. तेने त्याचे नाव भूषवावे. आपल्या कुळात गौरव पावनी जावे, तेने भूषण वडिलांसी. असो ऐसा प्राणी निवर्तला, सर्व मिळवणी न्यावे त्याला. पाहो नये जात परजात भला, कोण होता. सन्मान द्यावा जाणारा प्रती, अभद्र ऐसी नको अर्थी. गंभीरपणे जावे सांगाती आत्मीयतेने. सर्वांनी प्रसंग नीट करावा, हातभार लावून द्यावा. आपलाही संस्कार आठवावा, उत्तम होईल म्हणून. मृत्यू ही सुमंगल समजावा, स्मशान यात्रेस सहयोग द्यावा. दिंडी घोषे मार्ग सुधारावा जाणाराचा. अभद्र विद्रूप किळसवानी न ठेवावी रीत कुणी. श्रद्धांजलीच्या भाषणी भूषवावे प्रसंगी. स्मशानी असावी सुव्यवस्था, पाऊस काळासाठीही तत्वता. संस्कार मंडप सर्वांकरिता, पवित्रता वातावरणी. मृत शरीराचे करोनी दहन, पवित्र करावे वातावरण. गावे लावणी ठेवावे सामान, योग्य ठाई. मृत शरीरास पितांबर, घरी नसल्यास विका घर. दुःख भोगा जन्मभर, ऐसे कोणी न करावे. असेल तैसेची वागावे, जुनेही वस्त्र स्वच्छ करावे. कुशालांगी बांधून न्यावे, मृताची या गरिबांनी. नवेची वस्त्र पाहिजे आणले, ऐसे शास्त्राने जरी सांगितले, तरी आमुच्या घरचे कैसे चाले, नाही ठाऊके शास्त्रासी. तुपा वाचूनी नको भोजन, हे शास्त्रवचन पाळतो कोण. मग मृताशीच तूप चोळाया जाण, शास्त्रवचन का सांगावे. मृत्यू झाला एकाचे या घरी, खावयास नाही एक दिवस ज्वारी. सुतक धरोनी कैसिया परी बसावे तेने. एक दिवस खाली गेला, तरी उपास पडती गरीबाला. त्याने 10 दिवस उपास भला, कैसा करावा सांगा तुम्ही. म्हणून प्रेत नेऊनी कार्य उरकले, घरी येऊन स्नान केले. मृत्यूस्थळ पवित्र करोनी ठेविले, आटोपले मृत्यू संस्कार. मग त्याने खुशाल कामासी जावे, मोलमजुरी करीत राहावे. उत्तम विचारांचे करावे, मनन ध्यान एकांती. सुतक धरण्याची प्रथा लाविली, ही तर शोकवृत्तीच दाविली. आड येतील ती काढून टाकली, पाहिजे तैसी बंधनी. याचा मूळ उद्देश ऐसा होता, मृतदेहाचा संसर्ग घडला. रोगजंतू चढती शुश्रूषा करिता, म्हणून दूर राहावे. परी बाप 100 कोसावरी मेला, मुलगा सुतक पाळी मुंबईला. हा विपर्यास पाहिजे दूर केला, मूळ चित्ती धरवणे. गोमूत्र शिंपडणे, निंब खाणे, प्रेतासी अग्निसंस्कार देणे, सुतक अस्पर्शता पाळणे, आरोग्यासाठी सर्व हे. म्हणून शुद्ध जलाने स्नान करावे, शुद्ध कपडे परिधान करावे. असेल ते वस्त्र पात्र धुवावे रोगे याचे. हे करणे आहे आवश्यक, यासीच बोलती सुतक. परी 10 दिवस करावा शोक, हे तो मना पटेना. शोकवार्ता सकाळासी कळावी, म्हणून एकदा पत्रे टाकावी. यापरी सुधारणा करावी समाजाची. विचारांची दृढता व्हावी, म्हणून सद्ग्रंथांची कास धरावी. परी 6 मासवरी रडभूक करावी, पाहुण्यास कासया. विवेके सावरुणी भावना, करावी 13व्या दिवशी प्रार्थना. सर्व लोकांसह जाना, भजनानंद चाखावा. सांगावा स्मृती म्हणून कहाणी, असेल तरी दान देऊनी. सेवा करावी त्या निमित्ताने, नसल्यास मनी खेद नको. मोकळेपणी नमन करावे, मी उत्तम वागेन संकल्पावे. सेवेचे कार्य चालवावे, गतात्म्याचे या प्रित्यर्थ. परी पाहावी आपुली परिस्थिती, जित्यांची होऊ नये फजिती. कोणी दानदक्षिणेत दिवाळे काढती, ऐसे नको. कोणी रूढीवंदनात पडती, मृतासाठी कर्ज काढती. त्याच्या नावे पंगती उठवती, जातभाई जमवून. बुवा पंचात्वा ब्राह्मण, यासी धन देती भुर्दंड म्हणून. कोणी घेती गोड जेवण, कमर मोडे गरिबाची. कोणी घरी धनाढ्य असती, परिपुत्र अभावी नरकाची भीती.
म्हणून मरते वेळी दत्तक घेती, होय फजिती राहील यांचे. दत्तक करती उधळेपणा, किंवा पोर येई भांडणा. अपव्ययाची वाट लागे धना, तेने नरक चुके कैसा. जीव स्वकर्माची फळे भोगतो, त्यासी कोण कैसा तारितो. सत्कीर्तीनेच स्वर्ग मिळतो, पुत्र पौत्रे कदा नोहे. स्वर्ग अथवा मुक्ती काही, सद्गती वेगळी अन्य नाही. मनप्रवृत्ती सत्याकडे जाई, हीच उद्धार गती जीवाची. यासाठी धन असल्या मालकीचे, करावे कार्य गाव सोयीचे. करावे कार्य गाव सोयीचे. विहीर शाळा छात्रालयादी कोणचे, सत्कार्य व्हावे. अथवा बांधावा एखादा मार्ग, जेणे जनतेचे चुकती कष्ट भोग. आसक्ती सोडण्यानेच स्वर्ग लाभेल त्यासी, किंवा त्याचे जे नातलग, त्यांनी सत्कार्याचा आणावा योग. उत्तम कार्य करावा उपयोग, धनाचा त्याच्या. तया योगे जी होईल कीर्ती, तिलाच सज्जन स्वर्ग म्हणती. लोक हृदये दाखवित, लोक हृदये गुण वाखाणती, याविन स्वर्ग असेना. ज्याची पसरेल अपकीर्ती, त्यासी कैसे मिळेल मुक्ती. लोक मृत्यूवरही वाखाणती, ऐसे व्हावे जीवन. याचसाठी उत्तम शिकावे, उत्तम राहावे वागावे. सर्वास उत्तम करोणी सोडावे कीर्तीसाठी. कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा. याच जगी यांचा व्याप सारा, पाहती प्राणी. एरवी स्वर्गस्थळी गेला, तरी कुकर्मे दुःखची देवेंद्राला. 99 यज्ञ करोनी झाला, सर्प नहुष अहंकारे. म्हणून कार्यातची स्वर्ग नरक, सकाम ग्रंथाचे फोल कौतुक. मिथ्या कल्पनात भुलले लोक स्वार्थी यांच्या. म्हणती कावळ्याने पिंड नेला, तरीच तो स्वर्गाला गेला. नाहीतरी आत्मा अटकला त्याचा कोठे. हे म्हणणे कसेसीच वाटते, पिंडाचे नाही महत्व इथे. महत्वाचे असे काय केले ते, जन्मा येऊनी मानवाच्या. मेल्यावरी 10 दिवस भ्रमतो, जीव पिंड देता स्वर्गी जातो. नाहीतरी तो नरकी पडतो, ऐसे म्हणणे व्यर्थ असे. त्याने केले असेल उत्तम कर्म, तरीच पावेल उत्तम धाम. नाहीतरी पुन्हा अधम योनीत जाणे स्वाभाविक. प्राणी आपल्याच कर्म स्वभावे, भोगी उत्तम अधम फळ वरवे. हे पिंडदानाने बदलवणी जावे, ऐसे नाही. म्हणून काय उन्नत झाले जीवन त्याचे. भिक्षुका घरी दिली गाय, तिचे शेपोटे धरोणी काय. वैतरणी नदी तरोणी जाय, गेलेला जीव. हा तो आहे कर्मट सोहळा, सगळ्या सोयऱ्यांचा विरंगुळा. पुत्र पौत्रांचा पूर्वा वयालळा, दिला निर्वाळा समाधाना. टीका न करणे मृत्यूग्रंथाची, तीही असे साधना भावना तृप्तीची. परी यातची सार्थकता जीवाची, ऐसे आम्ही मानू ना. मृत्यू पावे त्यांचे नाव राहावे, म्हणून समाजसेवेस काही द्यावे. त्याच्या सद्गुणांचे गोडवे गावे, आपणही तैसे व्हावया.